हाय गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? गुड मॉर्निंग. आज मी इथं थोडं लवकर उठली होती, थोडंसं वर्कआउट केली आणि आता इथं ग्रीन टी प्यायला लागली होती आणि थोडं कॉलेजची वर्क पण राहिलं होतं, ते थोडं कंप्लीट केली. आणि हे बघा गाईज, आजचं आमचं कडली क्लायमेट कसं आहे. आज जास्त थोडं वारं जास्त सुटलेत आणि इकडं मम्मी माती गोळा करायला लागली आहे झाडाला. कारण फुलं लागते तर आणि गळून पडते, नारळ काय लागना, त्यामुळे त्याला थोडं फर्टिलायझर वगैरे घालून घेऊया असं म्हणून ती कामं करत होती बाहेरची थोडं. आणि मी इकडं घरातली कामं करायला आली. आणि संडे असल्यामुळे आपण जास्त नाही केले होते ना, त्यामुळे आता थोडं पसारा जास्तच पडला होता. मी इथं सगळं भांडी वगैरे घासून घेतली, गॅसचं कट्टा वगैरे धुवून घेतलं. आणि तसंच आज पाणी यायचं होतं, पाणी आल्यावर जास्त कामं असते, तसंच मी सगळं वगैरे धुवून आणि पाणी इथं प्यायला भरून घेत होते. आणि तसंच मी इथं नाश्त्याला तयारी करते. आज ब्रेकफास्टला कांदा फो करायचं होतं, त्यामुळे मी इथं फो 2-3 वेळा धुवून असं इथं सुट्टं सुट्टं होसर तसं ठेवली होती 2-3 मिनटं. कांदा, टोमॅटो, मिरची आणि कोथिंबीर सगळं कट करून वगैरे घेतली होती. आणि थोडं तेल वगैरे टाकून जिरं मोहरी तडतडले की सगळं व्हेजिटेबल आपलं जे आहे ना ते सगळं घालतात. मी जण टोमॅटो वगैरे घालत नाही, पण मी टोमॅटो हे घालते, म्हणजे चवीला छान लागतात. आणि वरती हळद आणि चवीपुरता मीठ आणि थोडंसं साखर, अर्धीभर चमचा एवढीच बरं का, आणि ते त्याचं टेस्ट चांगलं येतो. आणि वर का आपलं जे भिजून घेतलं होतं ते हे घालून असं स्प्रेड करून घ्यायची. आणि सगळं मिक्स होस झालं की परतून घ्यायच्या. झालं बघा, आता इथं आपल्या कांदा फो रेडी. आणि पोरांना तर लय आवडते आणि ते गरम गरम असताना त्यांना द्यायच्या. आणि इथं मी रोस होत्या, चण्याचा रोस आणि मँगो पिकल होत्या. हे एवढं ह्याचं कॉम्बिनेशन लई भारी लागते, तुम्ही एकदा ट्राय करा. चण्याचा रोस आणि मँगो पिकल सोबत, आणि एकदा कांदा फो खाऊन बघा, तुम्हाला पण कळेल त्याचं चव एकदम ऑसम असते बरं का. मी सांगते म्हणून ट्राय करा. नाश्ता वगैरे करून दादू आणि परीला दोघांना अंघोळ घातली. आज त्यांचं दोघांचं हेअर वॉश केलं होतं आणि मॉर्निंगला जास्तच थंडी असते आणि डोकं धुतल्यावर तर एवढी थंड वाजते ना, दोघांना पण वाजत होत्या त्या. आणि लवकर वाळत पण नाही आणि आजारी पडतील पोरं, म्हणून थोडंसं मी हेअर ड्रायर लावत होती. असं मी रोज लावत नाही त्यांना, तुम्ही अजून म्हणसाल केस लेकरांचं हेअरफॉल होईल म्हणून त्याचं काळजी असतो मला, त्यामुळे मी कधीतरी एखाद्या वेळेस लावते, डेली नाही लावत. कारण विंटर सीझन असल्यामुळे मॉर्निंगलाच त्यांना आंघोळ घातली डोक्यावरनं, आणि वॉश केल्यामुळे डोकं ओलं राहील आणि सर्दी व्हायचं जास्त कॅपॅसिटी असतो, त्यामुळे थोडंसं हेअर ड्रायर लावलं तर लगी ते वाळून जाते. आधीचं काळात तर तुम्हाला माहीतच असेल, आधीची माणसे शेकोटीवर शेकायच्या आणि धूप वगैरे घालून त्याच्यावर त्याच्या धुरावर डोकं वाळवायचे, केस वाळवून घेत होत्या. ते असंच नाही, त्यांना पण काहीतरी सायंटिफिकली रिझन असल्याशिवाय ते करतात. आणि हे बघा, तुम्हाला पण असं प्रॉब्लेम आहे का? मला इथं थंडीमुळे जास्तच एवढं डॅन्ड्रफ झालेत ना, त्यामुळे भरपूर हेअरफॉल व्हायला लागलेत. आणि किती माझं हेअरफॉल झालेत बघा तुम्ही, आणि किती डॅन्ड्रफ झालेत. आणि विंटर सीझनमध्ये हे सगळ्यांनाच होतं आहे, ही कॉमन प्रॉब्लेम असतो. तुम्हाला पण असं आहेत का? मला कमेंटवरून कळवा. आणि होम रेमेडी तर मी एवढी केली ना, तरी पण मला काही फरक पडत नाही. आणि 2-3 दिवस थांबते, माघारी तेच चालू होते. त्यासाठी मी जास्त टेन्शनमध्ये आले आणि आता म्हटलं मेडिकलवरून काहीतरी करायचं. मला हे कोणी रिकमेंड केलं नाही, मी स्वतः आणली आहे मेडिकलवरून. हे बघा, इथं स्कॅल्प प्लस अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू आणली आहे. आणि मी कधी यूज केली नाही आणि फर्स्ट टाईम यूज करते. आणि मला कोणाची माहीत पण नाही ह्याचं रिव्ह्यू काय असते. मी पहिलं स्वतः माझं सेल्फ यूज करणार आणि त्याचं रिझल्ट बघणार आणि तुम्हाला मी रिकमेंड करेल, प्रिफर करेल. कारण कसं आहे, यूज नाही केलं तर मी काही तुम्हाला ह्याचं गॅरंटी देऊ शकत नाही. म्हणून गाईस, मी ही स्वतः यूज करणार आणि मग तुम्हाला ह्याचं रिझल्ट बघून तुम्हाला रिकमेंड करेल. तोपर्यंत मी आता हे यूज करते, मग तुम्हाला सांगेन पुढच्या ब्लॉगमध्ये. आता बघा, हेअर वॉश केली आणि इथं दिसतंय मला थोडंसं काहीतरी वाटते बाबा होईल असं, पण बघूया ह्याचं रिव्ह्यू. आणि त्यांनी किती दिवस दिलेत ना, त्याच्यामध्ये सांगते मी तुम्हाला पुन्हा बरं का. आणि इथंच मी थोडं कपडे वगैरे वाळू घालायला लागले होते, धुतले तर मम्मी पहिल्यांदा धुतली होती आणि थोडं राहिलेलं होतं माघारी भावाचं वगैरे, मग आमचं होतं ते सगळ्यांचं मी इथं वाळू घालते. आणि तसंच मी इथं इचरायला लागली होती. बघा, इथं एवढी हेअरफॉल होते ना, तुम्हाला दाखवते हेअरफॉल पण. आणि प्रत्येक वेळी माझं एवढं हेअरफॉल होते एवढं, आणि वैतागले बघा मी हेअरफॉल होऊन होऊन. डॅन्ड्रफमुळे माझे किती कमी झालेत केस ना, खरंच सांगते, मला वाईट वाटते. एवढी केस होती ना माझी, एवढं ह्याच्यापेक्षा जास्त हेअरफॉल होते बरं का. सकाळी 2 वेळा इचरले आणि हे 3ऱ्या वेळा एवढी माझी केसाची अवस्था झाली डॅन्ड्रफमुळे, नुसतं डॅन्ड्रफमुळे. आणि तसंच इथं आम्ही सगळे आवरलो. आणि हे बघा, डॅन्ड्रफमुळे मी इथं माझं फेसवर तुम्ही बघताय किती पिंपल झालेत बघा, आणि ते पण डॅन्ड्रफमुळे झालेत बरं का.
आणि तुम्हाला पण असं प्रॉब्लेम झाले का मला कमेंटमध्ये सांगात. आणि हे बघा इथं मम्मीनं काय बनवलं होतं. जसं आता मला स्वयंपाक करायचं होतं तोपर्यंत मम्मीने इथं भरलेली म्हणजे मसाला कारलं बनवली आहे. हे रेसिपीची व्हिडिओ जर तुम्हाला हवी असेल तर मला कमेंटवरून सांगा, मसाला कारलं म्हणून. मी ह्याचं पण रेसिपी टाकणार. आणि 2-3 तऱ्हेसारखं आपण बनवतो कारलं, पण ह्याच्यासारखं पण आपण बनवतो असं. ह्याला पाणी लागत नाही काय नाही, आणि खायला तर एवढी अशी एकदम टेस्टी लागते बरं का. आणि कडू पण लागत नाही, पोरं पण आवडीनं खातात. असं बनवते मम्मी. मम्मीचं हातचं तर कारलं छान लागते. आणि दुसरे डिफरंट अजून 2-3 तऱ्हेची रेसिपी आम्ही बनवतो वेगळं वेगळं. पण आज हे व्हिडिओला आज हे बनवले त्यामुळे मी हे दाखवले आहे तुम्हाला. तुम्ही पण कसं करताय, तुमच्याकडे काय डिफरंट तुम्ही कारलं करता का डिफरंट, मला पण ते कमेंटवरून कळवा. आणि तसंच मी इथं पोरांना भूक लागले होते, त्यांनी मला म्हटले काहीतरी खायला दे, त्यामुळे मी इथं ऑरेंज सोलून दिली दोघांना पण ऑरेंज सोलून देताच तोपर्यंत दादूनं फ्रीजमधले फुलगोबी आणून माझ्या हातात ठेवला. आम्हाला इथं मंचुरियन आणि तोंडी लावायला काहीतरी बनव ह्याच्यापासून रेसिपी म्हटला. मी म्हटलं ठीक आहे मग बनवू. तसंच मी इथं नारळ फोडली, ते पण पाहिजे होतं तुम्हाला दाखवते. नारळ फोडून आणि परीला आणि पण दादूचं भांडण झालं, शेवट परीलाच पाणी मिळालं ह्याचं. आणि तसंच मी इथं हरभरं शिजू घातली होती, रात्री भिजू ठेवली होती आणि सकाळी शिजू ठेवली होती. आणि हे बघा शिजल्या होत्या आणि तोपर्यंत पोरांना खायला दिलं. असं मी प्रत्येक वेळी जे शिजवते ना डाळी ते त्यांना खायला देते असंच. तसं तुम्ही पण देत जावा, ह्यामध्ये फायबर वगैरे जास्त त्या पोरांना मिळतील आणि हे खेळत खेळत दोघी खातील असं. आणि त्यांचं पोट पण बारीक बारीक भुके ना ते लवकर त्यांचं पोट भरतील असंच. हे बघा इथं बटाटा आणि फुल गोबीचं ते थोडं तुकडं होतं ते घटकट, ते पण त्याच्यामध्ये घालून शिजवलं होतं मी. आणि इथं बघा डाळी एवढी शिजलेत माझी हरभरा. आणि त्यामध्ये आता इथं ग्रेव्ही करायला मी इथं खोबरं घेतली आहे, कांदा घेतली आहे, बटाट घेतली आहे आणि टोमॅटो घेतली आहे. हे सगळं आता भाजून घेऊ आपण. जे प्रोसेस रोजसाठी आहे ना त्यासाठीच. आणि आपण ऑइल ओतत नाही बरं का, ऑइलमध्ये आपण बनवतो हे सगळं भाजून घ्यायचं. जे आता टोमॅटो कांदा वगैरे राहिलं होतं ना ते सगळं घालून भाजून घ्यायचं. जास्त काळपट नाही करायची, मध्यम ठेवायची गॅस. आणि मस्त भाजायचं चांगले असं लाल होसर. आणि सगळं आता वाटून घ्यायचे. त्यामध्ये आपण थोडंसं टर्मरिक पावडर आणि जे घरात असलेलं गरम मसाला आणि काळा तिखट, जे आपले मसाले असते ना त्याचं काळा तिखट. आणि जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ना, इथं मी मटन मसाला पण घातली आहे. तुम्हाला जिथं जेवढं अवेलेबल आहे तेवढं मसाला, आणि जास्त स्पायसी वगैरे करत जाऊ नका, तेवढंच नॉर्मल. आणि थोडं पाणी वतून आणि हे बारीक ग्राइंड करून घ्या, असं की पेस्ट होते तसं. ग्रेव्हीला पेस्ट आपण करतो ना ग्राइंड, तसं करून घ्यायच्या. सगळा तयार आहे इथं. आता फोडणी द्यायसाठी एक पॅनमध्ये एक छोटासा चमचा तूप टाकून घेऊया. आणि हे तूप ना बहिणीनं पाठवून दिलं होतं आम्हाला. आम्ही गावाकडनंच जास्त तूप असंच आणतोय, तिनंच पाठवून देते आम्हाला. आणि हे बघा इकडं मी तूप गरम झाल्यावर जिरं मोहरी आणि थोडंसं कांदा टाकून कडेला ठेवली होती ग्राइंड करताना. आणि टोमॅटो पण काढून ठेवली होती. हे दोन्ही आता थोडंसं लाल भाजून घेऊयात. आणि आता हे कांदा लाल झाल्यानंतर आता टोमॅटो घालून ते पण थोडंसं फ्राय करून घेऊ असंच. ते फ्राय हे भाजते तोपर्यंत गाईस, तुमच्याकडे कसं तुम्ही बनवतात आणि तुमच्याकडे कसली पद्धत आहे बनवायची, तुम्ही पण असंच बनवता का माझ्यासारखी किंवा डिफरंट आहे, ते मला कमेंटवरून सांगात. मला पण समजू द्या. आणि माझं कसं तुम्हाला वाटले रेसिपी किंवा बनवायची पद्धत हे पण मला कळवा. मला पण कळू द्या. असं मी पण वाचेन माझ्याकडनं तुमच्याकडनं काय रिव्ह्यू येते ती. आणि इथं पेस्ट ॲड करून घेऊया, जे आपण ग्रेव्हीसाठी मिक्सरला वाटून घेतलं होतं ना तेच पेस्ट आपण इथं ॲड करूयात. आणि थोडंसं तेल सुटलं लागलं ना आता बटाट पण टाकून घेऊया, जे आपण साली काढून बारीक चिरून घेतलं होतं ना ते इथं बटाट असंच थोडं परतून राहूयात. आणि जसं की थोडंसं तेल सुटायला लागलं ना, जे आपण शिजवून घेतलं होतं ना हरभरे,
ते ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊयात. आणि थोडं तुम्हाला जसं घट्ट पाहिजे का पातळ पाहिजे त्याच्यावरनं तुम्ही पाणी ॲड करू शकता. मी इथं आणखी थोडं मिक्सरच्या तेच जारमध्ये थोडं पाणी ॲड केले आणि ते त्याच्यामध्ये घालते आणि आता चवीपुरतं मीठ एवढं टाकते. आणि हे बघा आता आमचे झालेले आहे तयार. आणि इथं माझ्या मम्मीला इथं 2 बिमला गावली होती. बिमला तुमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही मला, पण आमच्या इथं बिमला म्हणतात. हे पण मी इथं चिरून टाकले. हे आंबट असतं आणि ह्याचं लोणचं तर एवढी बेस्ट लागतात ना. जर भरपूर मिळालं ना मी नक्की तुम्हाला बिमलाचं लोणचं करून दाखवेन. आणि तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात ते मला नक्की कळवा. आणि तुमच्याकडे असं मिळतात का बिमला वगैरे ते पण सांगा. आम्ही लहानपणी तर ना मीठ मसाला वगैरे लावून थोडं साखर लावून लई खायचो. म्हणजे एकदम भारी लागायचं. आणि विटॅमिन सी असते बरं का ह्याच्यात भरपूर. आणि तुमच्याकडे मिळते का मला कमेंटवरून सांगा. हे बघा आमचे झालेले आहेत. ह्याला तुम्ही काय म्हणू शकता. आम्ही इथं म्हणतो रोस. आणि तुमच्याकडे तुम्ही काय म्हणतोय बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आणि हे झालेले आहे तिथं दुपारचं जेवणाला. आणि आता मी इथं फ्लावर जे लेकरांनी मला फरमाईश केलं होतं ना ते फ्लावर मी इथं चिरून घेतले. अशी एवढं फोडी करून घेतले. तर बघा 2 वेगळं वेगळं मी करून घेतले. इथं मोठे करून घेतले तर बारीक चिरून मीठ लावून ते आता धुवून घ्यायची आहे. नुसतं मी एवढं करून घेतलं. आणि ते हे बघा हे दुसरीकडे मी ना गोबी मंचुरियन म्हणजे फुल गोबी मंचुरियन करायला ठेवली आहे मी इथं. ते पोरांनी सांगितले हे मी संध्याकाळी करून देणार त्यांना. ते आता नाही करू देत. आता हे फ्रीजमध्ये तसंच ठेवणार आहे डबा भरून. आणि हे आता हे मी त्यांना असं विदाऊट ऑइलमध्ये ते पण करणार आहे. आता हे सगळं घ्यायच्या आणि मिठाचं पाण्यात धुवून घ्यायची. कारण कसं असते आळ्या असतात किंवा काहीतरी फवारलेलं वगैरे असतात ना त्यामुळे. आणि पोरांना भाजत नाही त्यामुळे आम्ही काय करायचं काय बी आपण व्हेजिटेबल धुताना ना थोडंसं सॉल्टमध्ये आपण धुवायचे. कारण ते केमिकल वगैरे त्यांना लागत नाही. आणि त्या पोरं पण सेफमध्ये हेल्दी राहतील. आणि आपल्याला पण टेन्शन नाही बरं का. त्यांनी निवांताने भरपूर खाऊन पिऊन निवांत राहायचं. आणि हे बघा आता धुवून मी घेतलेले आहे. पाणी थोडं काढून 2-3 वेळा धुवून घेतली. आणि आता गरम तव्यावर मी असंच टाकले. तेल नाही काहीच नाही टाकले. असंच थोडंफार आपण भाजून घ्यायच्या. आणि त्यामध्ये मी जिंजर गार्लिक पेस्ट पण घेतली आहे. ते पण 1 स्पून एवढी घालायची जास्त नाही टाकायची. आणि थोडं टर्मरिक पावडर आणि सॉल्ट ॲड करायचे. आणि हे असं फिरवून ना थोडं परतून आणि त्याच्यामध्ये 5 मिनटं आपण एक ढक्कन झाकून घेऊयात. 5 मिनटं तेवढं. आणि बारीक गॅस ठेवा बरं का नाहीतर करपून जाईल. कारण आपण त्यामध्ये तेल पण नाही आणि काहीसुद्धा टाकलेले नाही आणि ते लगी करपून जातील ना. हे बघा आता 5 मिनटं झालेली आहे. आणि कलर पण तुम्ही बघू शकता किती छान दिसतोय ना. अजून आपण मसाला वगैरे ॲड नाही केलेलो आहे. आत्ता करायचं आहे. नुसतं सॉल्ट आणि टर्मरिक पावडरवरनं ती एवढी छान दिसायला लागले बघा. आणि पोरं खाते त्यामुळे त्याला जास्त तिखट बनवू नका. पोरांना जर द्यायचं असते तर. इथं मी मटण मसाले घेतले होते आणि घरातलं जे आपलं काळं तिखट असते ना जे घरात बनवलेलं ते आपण टाकले ह्याच्यामध्ये. आणि इथं थोडं अर्धीभर लिंबू पिळून टाकते. आणि आंबट असतं तर थोडं छान लागते त्यांना म्हणजे टेस्टी लागते खाताना वगैरे. त्यामुळे असं हे इथं बघा असं फिरवून आणखी 1-2 मिनटं आपण झाकण ठेवून असंच शिजू द्यायची. बारीक गॅसवरच बनवायचं ही प्रोसेस सगळं बारीक गॅसवरच. आणि तोपर्यंत हे बघा आपल्या इथं क्लायमेट कसं दुपार झाल्यामुळे ते एवढी ऊन पडलं होतं ना कडकडीत उन्हात ते तुम्हाला दाखवते बघा. आणि वारा पण नाही काय नाही. आणि असं वाटते की समर सीझन झालेत का. सकाळी थंड वाजते आणि आता दुपारी उकडते. चला जाऊ द्या ती. आता हे रेसिपी तयार झालेली आहे. आणि बाहेर तर एवढी स्मेल ना एकदम अशी की आता खाऊ वाटायला लागली आहे. आणि एकदम बेस्ट स्मेल सुटले तर बाहेर. आणि आता मी इथं खाऊन बघते आणि टेस्ट तर एकदम जबरदस्त झाला होता. आणि असंच आपलं जेवणात पण जेवण करून घेतलो. आणि हे बघा आता दुपारचा जेवण वगैरे करून आम्ही बसलो होतो. आणि इव्हनिंगचा टाईम होता आणि दादा आणि परी चॉकलेट्स खायला लागले. त्याचं मामानं चॉकलेट्स आणला होता दुबईवरून तेच खायला लागले तिथं. आणि असंच खेळता खेळता संध्याकाळ झाली आणि त्यांना भूक लागलं होतं आणखी. मला म्हटल्या काहीतरी बनव. मी म्हटलं होतं थोडं पीठ राहिलं होतं बन्सचं ते पीठचं मी इथं बन्स काढून घेतली. आणि तसं इथं मी गुळाचा चहा बनवते. आणि आपण साखर नाही वापरत गुळच वापरतो. गूळ आल्ला आणि दुधाचं मी इथं चहा बनवायला लागली आहे.
आणखी मला 2-3 तऱ्हेचं चहाचं रेसिपी येतं. मी आणखी डिफरंट बनवते आणि चहाची. असंच तुम्हाला एकदा नक्की व्हिडिओ टाकेन रेसिपीचा चहाचा. आणि एवढी भारी लागते ना, सगळ्यांना पण मी बनवलेली चहा आवडते. डिफरंट मी आणि रेसिपी आहेत. बनवलं तर नक्की मी अपलोड करेन. आणि माझं व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मी व्हिडिओ अपलोड केलं तर रोज नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करत असते आणि तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. आणि हे बघ, तुमच्याकडे पण तुम्ही संध्याकाळचं कसं असते, तर चहा तुम्ही कंपल्सरी पिता का? आणि शुगरचं नका, पण गुळाचं तरी पीत जावा, कारण विंटर सीझन आहे त्यामुळे थंड वाजते. आणि माझा आजचा ब्लॉग कसं वाटला तुम्हाला ते पण मला नक्की कमेंटवरून कळवा. आणि तुम्ही कुठून बघताय आणि ते पण कमेंटवरून कळवा मला. आणि तुम्हाला कुठली रेसिपीचे व्हिडिओ हवी ते पण मला कमेंट करून सांगा. तेच मी व्हिडिओ बनवायला ट्राय करेन. आणि जसं तुम्हाला हवी ना तसंच मी बनवेल. आणि कुकिंग टिप्स, स्किन केअर आणि होम रेमेडी ह्याचं पण व्हिडिओ तुम्हाला हवे असेल तर ह्यावरनं पण मी व्हिडिओ बनवते. तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंटवरून सांगा. ते पण व्हिडिओ मी नक्की बनवेन आणि ट्राय करेन. सो गायस, तुमच्याशी बोलता बोलता इथं माझा चहा तयार झाला. सो गायस, आता मी, परी, दादू चहा आणि बंचची पार्टी करणार आहोत. आणि माझं व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आज एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही पण खात राहा, मस्त राहा. आणि आमचं रिव्ह्यू पण तुम्हाला सांगतो. चहा आणि बनची कॉम्बिनेशनचं चव कशी आहे मी तुम्हाला इथं दाखवते. आणि पोराकडनं रिव्ह्यू बघा सुपर झालेत म्हणतात. आता मी पण खाऊन घेते. बाय, गुड नाईट.